आणि याच नाशिकमध्ये आज संजय राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ठिय्या आंदोलन केलं। नाशिकमध्ये एका प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहित केली जाते आहे। जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी। याच भूसंपादन प्रक्रियेवरनं जोरदार राडा आणि गोंधळ झालेला। मातेरी आणि मुंगेसरे इथे मोजणी दरम्यान शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केलेला। यावेळी शेतकरी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे। त्यामुळे संजय राऊत हे बराच वेळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी ठाण मांडून बसले होते। याच वेळी त्यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यासोबत फोनवरनं संवाद साधला। राऊतांसह अनेक शिवसैनिक आणि शेतकरी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या देऊन होते। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे आणि कोणत्या दर्जाचे अधिकारी नेमले आहेत ते सुद्धा सांगणार आहे असं म्हणत संजय राऊतांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आपला संताप व्यक्त केला। तर बाईंचा आजींचा हात पहा, तो पाहिल्यावर मला वाटलं की मला जायला पाहिजे इथे, नाही तर मी नसतो आलो। आणि आंघोळीला गेल्या 7 वाजता आणि तुम्ही आतमध्ये घुसता, हे कोणतं तुमचं महिला सुरक्षा मुख्यमंत्र्यांनी जी काय राज्यामध्ये महिला धोरण राबवत आहेत हे कुठलं आहे? मी या विषयावरती पार्लमेंटला प्रश्न विचारणार आहे, या अधिकाऱ्यावरती। हे तुम्ही असे अधिकारी इथे पाठवता का महाराष्ट्रामध्ये? हां, संस्कृती नाही, संस्कार नाही, कसं बोलावं कळत नाही, वृद्ध महिलांवरती तुम्ही हल्ले करता, हे असे अधिकारी महाराष्ट्रात पाठवताय। तर ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत संजय राऊत यांनी आक्षेप घेतलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी दिलेलं आहे। मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। तिथे एक IAS अधिकारी आहेत, त्यांनी थोडा तिथे जमीन संपादन करताना काही त्या ठिकाणी आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे। तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।